धन्यवाद अध्यक्ष महोदय। आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या आघाडी सरकारनं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलण्यासाठी जरी बंदी घातली असली, सगळे कायदे धाब्यावर बसवून सगळ्या लोकप्रतिनिधींचं तोंड बंद करण्याचं काम त्यांनी केलं असलं तरी सुद्धा आपण या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, ओबीसीचे प्रश्न, मराठा समाजाचे प्रश्न मांडण्याची संधी आपण या ठिकाणी आज उपलब्ध करून दिली, म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न आता सरकारसमोर येतील आणि त्याला न्याय मिळेल अशा पद्धतीची भावना सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असते। पण कालपासून आपण बघतोय, किंबहुना अधिवेशन चालू व्हायच्या आदल्या दिवसापासून हे अधिवेशन कशा पद्धतीने गुंडाळता येईल, ओबीसीच्या प्रश्नावर कशा पद्धतीने विरोधी पक्षाला बोलता येणार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कशा पद्धतीने विरोधकांचा आवाज बंद करायचा, याच्यासाठी 5-5 तासाची कॅबिनेटची बैठक अध्यक्ष महोदय झाली आणि त्या बैठकीमध्ये नियोजन झाले की उद्या कशा पद्धतीनं या विरोधी पक्षाला अडवायचंय, विकासाच्या कामाची भूमिका नाही, या राज्यामध्ये काय केलं पाहिजे याची भूमिका नाही, फक्त विरोधी पक्षाला कशा पद्धतीने अडवलं पाहिजे याचं नियोजन करण्यासाठी सरकारी पक्षाला 5-5 तासाची कॅबिनेट बैठक घ्यायला लागते। हे त्याचं मला कालच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं बोलणार आहे की काल सभागृह व्यवस्थित चालू होतं आणि हे चालू असताना सभागृहामध्ये आपण बघितलं असेल, सत्ताधारी पक्षाच्या पुढच्या बाकावरचे नेते मंडळी एकमेकाला खुणवायचा कार्यक्रम चालू होता आणि या महाराष्ट्राचे ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेणारे छगन भुजबळ, ज्यांनी आजपर्यंत ओबीसी समाजाचा उपयोग, ओबीसी समाजाच्या ताकदीचा उपयोग सर्वसामान्य ओबीसी समाजासाठी कधी केला नाही, त्यांनी फक्त या ओबीसी समाजाला आपली ताकद वाढवण्यासाठी, आपलं महत्व वाढवण्यासाठी, आपले मंत्रीपद टिकवण्यासाठी या छगन भुजबळ आणि ओबीसी समाजाचा वापर करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या छगन भुजबळाची ढाल करून आजपर्यंत या आघाडी सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय करण्याचं काम केलेलं आहे। या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काल जेव्हा ओबीसी समाजाची भूमिका आदरणीय फडणवीस साहेब मांडत होते आणि या ओबीसी समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल, आरक्षण गेलं याला जबाबदार कोण होतं, याच्यापेक्षा आरक्षण पुढे कसं देता येईल या संदर्भातली भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहामध्ये मांडत होते आणि ती भूमिका मांडत असताना सरकारच्या मुळे आरक्षण गेलं अशा पद्धतीची भूमिका सभागृहाच्या समोर येऊ नये, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येऊ नये म्हणून पुन्हा एकदा या आघाडी सरकारनं ओबीसीचा चेहरा असणाऱ्या छगन भुजबळांना उभं केलं आणि हे छगन भुजबळ मला समजत नाही, ज्या ओबीसी समाजाच्या ताकदीवर हे छगन भुजबळ महाराष्ट्राचे नेते म्हणून फिरतात, त्या ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याची भूमिका घेण्याच्या ऐवजी, त्या ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका घेण्याच्या ऐवजी ते या सरकारला वाचवण्याचं काम, या सरकारचा चेहरा वाचवण्याचं काम ते छगन भुजबळ करत होते आणि त्या परिस्थितीमध्ये या सभागृहामध्ये आपण बघितलं असेल, या सगळ्या नेत्यांनी एक प्लॅन तयार केला आणि भास्कर जाधव साहेबांना सभागृहाच्या अध्यक्षस्थान तालिका अध्यक्षपदी बसण्यास सांगितलं। अध्यक्ष महोदय, काल सभागृहामध्ये एवढा जवळजवळ 12 सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला तरी सुद्धा संयमाची भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडली नाही आणि या सभागृहाच्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं ज्या घटना झाल्या याची भूमिका मांडली, फडणवीस साहेबांनी सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर मांडलेल्या नाहीत, पण अध्यक्ष महोदय मी सांगेन की ज्या पद्धतीनं भास्करराव जाधवांनी अध्यक्षस्थानावर बसून ज्या पद्धतीची भूमिका मांडली आणि ज्या गोष्टी घडल्याच नव्हत्या त्या गोष्टी सभागृहात सांगितल्या,
महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जातील अशा पद्धतीची व्यवस्था केली, त्या लबाड भास्कर जाधवांचा मी मनापासून पहिल्यांदा निषेध करतो। आणि भास्करराव जाधवांनी या विधानसभेच्या अध्यक्षांच्या पदाला काळीमा फासण्याचं काम केलं असेल तर त्या भास्करराव जाधवांनी केलं। त्या भास्करराव जाधवांनी विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीचा अवमान केला। ज्या खुर्चीचं महत्व या महाराष्ट्रातलं सर्वोच्च पद, त्या खुर्चीचं महत्व आहे, ज्या पदाचं महत्व आहे, त्या पदाच्या गरिमेला काळ फासण्याचं काम भास्करराव जाधवांनी त्या खुर्चीवर बसून लबाड बोलून, खोटं बोलून केलं। याचा आम्ही निषेध करतो। अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये बोलत असताना अध्यक्षांची भूमिका ही दोन्ही सदस्याची बाजू सांगण्याची, ऐकून घेण्याची आणि त्यावर निर्णय देण्याची असते। पण जेव्हा सभागृहामध्ये घडलेल्या घटनेचं कथन भास्करराव जाधव करत होते, तेव्हा ते कथन करत असताना एका राजकीय पक्षाचा लबाड कार्यकर्ता या पद्धतीनंच ते स्वतःची भूमिका मांडत होते। ती भूमिका मांडत असताना मला आई बहिणींना शिव्या दिल्या म्हणून सांगत होते। माझी त्यांना विनंती आहे, आपण जर खरेच असाल तर आई बहिणींना शिवी दिली असेल म्हणून एकदा आपण आपल्या मुलाच्या याच्यावर हात ठेवून आपण सांगा की आम्हाला आई बहिणींना शिवी दिली। पण शिवी कुणी दिली? फडणवीस साहेबांनी सांगितलं नसलं तरी मी सांगतो, शिवी भास्करराव जाधवांनीच दिली। ती शिवी मी इथं सांगू शकत नाही, शिवी इथं सांगता येत नाही, कारण त्यांना शिवी देता येते ती सभागृहासमोर आणि लोकांच्या समोर सांगण्यासारख्या भाषेतली शिवी ती नव्हती। तेव्हा मी आपल्याला या निमित्ताने सांगणार, या सभागृहामध्ये फक्त विरोधी पक्षाला अडवायचं, विरोधी पक्षाची भूमिका मांडू द्यायची नाही, ओबीसीच्या समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडू द्यायची नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडू द्यायची नाही। या सभागृहामध्ये सरकार निवडून येताना जी शेतकऱ्यांना आश्वासन दिली होती, त्या आश्वासनाची चर्चा झाली नाही पाहिजे। त्यांनी काय भूमिका मांडली होती याची चर्चा नाही झाली पाहिजे। कर्जमाफी देत असताना हे सरकार, आघाडीचं सरकार बांधाव गेलं होतं, निवडणुकीमध्ये बांधाव गेलं होतं आणि बांधाव जाऊन शेतकऱ्याशी चर्चा करून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं होतं त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये आम्ही देऊ, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, या दोघांनी भूमिका घेतलेली होती। आणि गेल्या 15 महिन्यापासून अधिवेशन, ज्या प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळी हे दोघंही सांगतात आम्ही देणार आहे, पण आज अखेर त्या शेतकऱ्यांना तो 50,000 रुपये देता आले नाही त्या सरकारला। अध्यक्ष महोदय, या सरकारचे उपमुख्यमंत्री, या सरकारमध्ये सगळेच मंत्री महोदय जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर आणि शेतकऱ्याकडे आणि जनतेकडे मतं मागायला जात होती, तेव्हा आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। वीज बिल माफ करायचा विषय बाजूला, पण शेतकऱ्यांची विजेची कनेक्शन कापायचं काम या सरकारनं केलं। शेतकऱ्यांच्याकडून जबरदस्तीनं वीज बिल वसूल करण्याचं काम केलं। वीज बिल वसूल तर केलं, शेतकऱ्यांची वीज कट केली अध्यक्ष महोदय। पण ही शेतकऱ्यांची वीज कट करत असताना आता तर अख्खी गावाच्या गावं अंधारात टाकायचं काम या सरकारनं केलंय। शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीचं वीज कनेक्शन कट केली, पाण्याची वीज कनेक्शन कट केली। शेतकरी आणि जनता पाण्यासाठी वीज कनेक्शन जोडा म्हणून या सरकारच्या पाठीमागे लागते, लोकप्रतिनिधीच्या पाठीशी लागते। पण अध्यक्ष महोदय, या सरकारला दयामाया नाही, हे सरकार ते भूमिका घेत नाही। अधिवेशन चालू असताना सुद्धा कधी त्यांना भीती वाटली नाही की आपल्याला विरोधक विचारतील आपण लाईट कनेक्शन कसं काढायचं। हे सरकार हे निर्डावलेले सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारं सरकार आहे अध्यक्ष महोदय। आणि त्यांनी आता या ग्रामपंचायतीची वीज कनेक्शन काढून गावाच्या गावं अंधारामध्ये टाकलेले आहेत। या सरकारचा जाहीर निषेध या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी करतो। आपण बघितलं असेल, या प्रत्येक आघाडीवर प्रत्येक ठिकाणी हे सरकार फक्त विरोधकांचं आवाज दाबण्याचं काम करते, शेतकऱ्यांचं यांना काय पडलं नाही। या सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्याला हे सरकार कधी जाईल, आपण किती दिवस मंत्री आहोत, आपण या खुर्चीवर किती दिवस बसणार आहोत याच्याबद्दल बिलकुल खात्री नाही। हे सरकार उद्या जाते, 8 दिवसांनी जाते का 15 दिवसांनी जाते, 2 महिन्यानं जाते, अशा पद्धतीची प्रत्येकाची भूमिका आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत आपण खुर्चीवर आहे कधी जाईल माहिती नाही, आणि जोपर्यंत आपण खुर्चीवर आहे तोपर्यंत जेवढं काय मिळतंय तेवढं आपण मिळवायची भूमिका हे सरकार मधले मंत्री घेतात। त्यांना दुसरं कुणाचंही देणं घेणं नाही, फक्त आपला खिसा भरायचं काम,
हे सरकारचे मधले मंत्री अध्यक्ष महोदय करतायत. म्हणून मला अध्यक्ष महोदय या निमित्ताने सांगायचंय, ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला त्यावेळी या सरकारची भूमिका असते की हे केंद्रामुळे झालं नाही. ओबीसी समाजाची आरक्षणाची भूमिका आली केंद्रामुळे झालं. जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये काही काही घडतंय तेव्हा तेव्हा अध्यक्ष महोदय ही सगळी मंडळी केंद्राकडे हात बोट दाखवायचं काम करते. अगदीच काय नाही झालं तर केंद्राकडून जीएसटीचे पैसे आले नाहीत म्हणून आम्ही हे काम करू शकलो नाही, अशा पद्धतीची भूमिका अध्यक्ष महोदय सरकार घेते. या सरकारला जर आपल्याला स्वतःचं राज्य चालवायची क्षमता नसेल, प्रत्येक वेळी जर अध्यक्ष महोदय यांना केंद्राकडे बोट दाखवून आपल्या स्वतःचं कातडी वाचवायचं काम करायचं असेल तर अध्यक्ष महोदय या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा कुठला अधिकार अध्यक्ष महोदय नाही. आणि जर आपल्याला सरकार चालवायची क्षमता नसेल तर दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण या सरकारमधून बाजूला व्हावं, अशा पद्धतीची भूमिका अध्यक्ष महोदय सरकारने घ्यावी अशी आमची या निमित्तानं अध्यक्ष महोदय मागणी. या सरकारच्या प्रत्येक भूमिकेबद्दल अध्यक्ष महोदय शंका, या सरकारनं आतापर्यंत ज्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या त्या अध्यक्ष महोदय आहे ना अध्यक्ष महोदय, या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय पाठीमागच्या 5 वर्षात फडणवीस साहेबांचं सरकार होतं तेव्हा सुद्धा अध्यक्ष महोदय किमान बोलायला संधी मिळत होती, प्रश्न मांडायला संधी मिळत होती, न्याय मिळत होता, अशा पद्धतीची भूमिका. पण मी सांगतो पहिल्या 5 वर्षामध्ये आघाडी सरकारमध्ये मी आमदार होतो, मुख्यमंत्री आमच्या जवळचे होते, तरी सुद्धा अध्यक्ष महोदय जनतेला न्याय देता आम्हाला आला नव्हता. पण फडणवीस साहेबांचं सरकार असताना विरोधात असताना सुद्धा अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या हिताचा जेव्हा जेव्हा प्रश्न घेऊन गेलो तेव्हा तेव्हा फडणवीस साहेबांनी न्याय द्यायचा अध्यक्ष महोदय भूमिका घेतली. तेव्हा अध्यक्ष महोदय किमान आता आपण बोलून देत आहे, आत आवाज आहे आमचा कोण ऐकत नाही, किमान आपल्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे, वंचितांचे, ओबीसींचे, मराठ्यांचे अध्यक्ष महोदय प्रश्न मांडण्याची संधी या निमित्तानं आपण उपलब्ध करून दिली. म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि अध्यक्ष महोदय अनेक सदस्यांना आपली मतं मांडायची आहे, आम्हाला माझ्याकडे बोलण्यासारखे अध्यक्ष महोदय अजून खूप मुद्दे आहेत, पण सगळ्यांना संधी मिळावी म्हणून आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.